बोलेगा खाली पूरी सुना है आप लोग सुनेंगे। म्हणजे तू बघितलं संजय कसे दिसत होते? अरे भाई फुल नशेली आके थे उनकी, अभी क्या बोलने का भाई। सो जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शरद 01। तर मित्रांनो, आता हा ब्लॉग आहे की व्हिडिओ होईल काय माहीत नाही, कारण की आम्ही जिकडे जातोय ते तिथे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करायला देत नाही, कारण मग त्यामुळे हा ब्लॉग तर काय होणार नाही। फक्त जेवढे आम्हाला शॉर्ट व्हिडिओ काढता येईल तेवढे आम्ही इथे काढू, ठीक आहे। तर आम्ही चाललोय कुठे, आम्ही म्हणजे मी आणि हा भाई फुल एक्साइटेड आहे भाई फुल एक्साइटेड आहे। ऐकून तुम्हाला काहीतरी वाटलं असेल, कारण की आम्ही जातोय, तुम्हाला एकदा दाखवतो काय म्हणून आम्ही कुठे चाललोय। आम्ही ना हा समोर जो ब्रिज दिसतोय, आम्ही त्या ब्रिजवर चाललोय। पण त्या ब्रिजवर असं काय की एक्साइटेड होण्यासारखं, बिकॉज ऑफ तिथे आलेले आहेत संजय दत्त, संजू बाबा, संजू दादा तिथे आलेले आहेत, कारण त्यांची अपकमिंग मूवी शूट चालू आहे। सो आम्ही ते बघण्यासाठी त्या ब्रिजवर चाललोय, आणि तिथे आम्हाला व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करून देत नाही, कारण आम्ही इथं जाऊन आलो, पण त्यांनी डायरेक्ट फोनवर काटेबिटे मारायला लागले। त्यामुळे आम्ही तिथे काय जेवढं आम्हाला होईल तेवढं आम्ही पॉसिबल करू, ठीक आहे। आणि तो ब्लॉग होईल, व्हिडिओ होईल, याला चांगला सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा, ठीक आहे। रिस्क घेऊन चाललोय, पोलिसांचा मार खायला तयार आहे, पण बाबाचा शूट घेणार म्हणजे घेणार आहे ते। आणि मी खूप एक्साइटेड आहे संजू बाबाला भेटायला, आणि हा पण खूप एक्साइटेड आहे, खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहे। त्यांना आपण टीव्ही मध्ये बघतोय, आज ते आपल्याला अक्षरशः समोर दिसणार आहे। वेंडी भाई साहब एकदम करू आपण, मी डायरेक्ट हवेमध्ये आज सध्या, मी डायरेक्ट हवेमध्ये। चला जाऊ, दाखवतो तुम्हाला, चला। कॅमेरा रोलिंग ऍक्शन। क्या मतलब है यार, बहुत अगर देख रहा सही बोल गई क्या ज्यादा करला काय भावा, लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कुछ बोलेगा खाली पूरी सुना है आप लोग सुनेंगे। पाकिस्तानमध्ये जास्त नंबर प्लेट असते ना, म्हणून त्यांनी त्यांची नंबर प्लेट ठेवली आहे। सगळ्या गाड्यांवर तेच नंबर प्लेट आहे, त्याने दोन गाड्या आहेत। गाडी नंबर दाखव, गाडी नंबर दाखवलं। तर मित्रांनो, मी आता जस्ट 5 मिनिटं आली, आम्ही जस्ट घरी आलो, आणि पहिलं बोललो व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊ, कारण की जी एक्साइटमेंट आता आहे ना आमच्यामध्ये ते नंतर संपून जाईल। आणि भाई जे आम्ही बघितलं ना समोर, म्हणजे एका डॉनला असं गँगस्टरला बघितलं असं वाटलं भाई साहेब, कारण की समोर संजय बाबाला बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। तर त्यांचा असा लाल चेहरा झालेला भाई, म्हणजे एकदम वेगळं वाटत होतं। आणि ह्या भाईची थोडी मुवमेंट वेगळी आहे, तो फुल एक्साइटेड झालेला। भाईने किस्साच केलाय, मला तर काय म्हणजे मला भेटायला नाही भेटलं संजय दादाला, पण भाई भेटला, भाईने हात देत। काय काय सांग एकदा नीट। भाई लय विषय बेकार झालेला आहे भाई, ज्यांना आपण आहे ना टीव्ही मध्ये बघत होतो त्यांना स्पर्श केलाय भाई समोरून जाऊन संजू बाबा। भाई काय ढगातली काय बोलू, फिलिंग माझी वेगळीच आहे भाई, शब्दामध्ये सांगू शकत नाही ती गोष्ट। अरे झालं कसं मला ते सांगतो, सांग कसं झालं। झाला असा विषय की ते घ्यायच्या अगोदर आम्हाला एक मॉमेडियन असा एक बंदा भेटला, त्याला पाहिजे जुम्मा होता, जुम्मा असल्यामुळे त्याला मस्जिदला जायचं होतं, त्याला डोंबोलीला जुम्मा आहे ना,
आज जुम्मा आहे आणि त्याला जुम्माला जायचं होतं नमाज पडायला, मस्जिदमध्ये नमाज पडायला जायचं होतं. तर त्याच्या इथे कोणी ओळखीचं नव्हतं. तर हा बाई तिकडे म्हणजे सकाळी गेलेला असा जस्ट तिथे उभं राहिलेला आणि ते काका बाजूला उभे होते. ते बोलले, त्यांनी विचारलं मस्जिद वगैरे कुठे येते. मग हा बोलला मी तुम्हाला सोडू शकतो. मग यांनी त्याची मदत केली. मग त्याला तिकडे मस्जिदमध्ये नेऊन सोडलं. त्यांनी नमाज वगैरे पडली. त्याने परत कॉल केला, त्याला घेऊन पण आलो. मग त्याला आम्ही एकदा रिक्वेस्ट केली आणि तो निघाला. शूटिंगमध्ये ज्या कारचा ड्रायव्हर आहे ना संजू बाबा, ज्या गाडीमध्ये संजू बाबा बसणार आहे त्याच कारचा तो ड्रायव्हर निघाला. आणि त्यामुळे मग तो बोलला की मी तुमची सेटिंग करून येतो काही ना काय करून. पण नंतर वेगळं आलं. असं बोलला तो. काय बोलला? आणि दुसऱ्यांना कळून नका देऊ बोलला तुमची मदत करतो कारण की तुम्ही माझी मदत केलेली आहे. तर बाई आम्ही गेलो. मग बाहेरून सगळेजण बघत होते. मी पण त्या गर्दीमध्ये होतो. शरद पण गर्दीमध्ये होता. पण शरद थोडक्यात जरासा बाहेर गेलो आणि तेवढं यांनी त्यांना फोन केला. मग पुढे आणि फोन केल्यानंतर सलमान भाई बोलले की किधर हो तुम, दिख रहे नाही भाई. त्यांचं नाव सलमान होतं, त्या काकांचं सलमान होतं. सलमान भाई नाव होतं त्यांचं. तर त्यांना मी हात केला भाई सलमान भाई इधर है करके बोले. सलमान भाई बोले आओ इधर, बोलते अंदर आओ, तुम किधर उधर खड़े. भाई बहुत फीलिंग अलग थी मेरी, नहीं क्या. मैं गया उनके पास गया तो बॉडीगार्ड ने आड़ा है मेरे को, भाई एंट्री अंदर अलाउ नहीं है करके. अलाउ नहीं है बोला तो भाई बोला भाई अरे अपना इधर सलमान भाई है बोले, नहीं क्या. तो भाई बोले अरे अपना ही बंदा है आने दे बोले. तो भाई आगे गया तो दूसरे बंदे ने रुकाया मेरे को, क्या अलाउ नहीं है भाई. तो भाई बोला सलमान भाई पीछे खड़े. तो सलमान भाई ने हाथ किया, अरे आने दे चल. तो आने दे. उनका टेक चालू था, वो शूटिंग का धड़ करके शूटिंग का चालू था. तो फिर हमारे को बोले कि नहीं क्या पीछे खड़े रहो बोले, गाड़ी के बैकग्राउंड दिखना नहीं चाहिए. तो उधर खड़े रहे हमें. उधर से फिर शूट हो गया. मराठीमध्ये तू मुसलमान वाटतोय आता. अरे ऐसा नाही आहे यार. बोल मराठी. काय विषय. तर आम्ही टेक चालू होता त्यांचा. टेक चालू असताना मी जरा मग पाठीमागे उभा राहिलो सलमान भाई सोबत. मग टेक त्यांचा झाला, संजू बाबाचा टेक झाला. मग ते सगळ्यांना फॅन लोकांना हाय बाय करत होते. तेवढ्यात आम्ही त्यांच्यापर्यंत चाललो होतो. आणि तेव्हा पडदे ओपन केले होते, जे बॅकग्राऊंडला व्हाईट पडदे लावले होते ते ओपन केले होते. आणि जसे बॅकग्राऊंडचे पडदे खाली घेतले आणि बाबा खुर्चीवरती बसले. आणि मी नेमका तिथे पोचलो. बाई पोचलो, मी बाबाला बघितलं समोरून. बाई माझं पूर्ण आहे ना हायपर झालं होतं. मी असं की काय बोलू आता, मी थरथर कापत होतो. माझी फिलिंगच वेगळी होती ती, सांगूच शकत नाही आज. पण अरे काय बोलू. मग गेलो मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांच्याजवळ गेल्यावर पहिलं त्यांच्या पायाला स्पर्श केला, हाथ मिळवला. बाबा बिग फैन. लेकिन भाई हाथ वो बोले कि जो सलमान भाई थे उनको बोले कौन है बंदा, ये अपना ही बंदा है इधर, ऐसा बोल के भाई दूसरे लोग बोले कि चला अभी मिला ना हाथ ले बाजू. लेकिन भाई सब इस बंदे इतने बंदे थे ना उसमें. संजय बाबाला म्हणजे तू बघितलं संजय बाबा कसे दिसत होते. अरे भाई फुल नशेली आंखें थे उनकी. अभी क्या बोलने का भाई, फुल नशेली आंखें थे उनकी. पुरा लाल चेहरा गेलो ना भाई. मी त्यांच्या आहे ना इथपर्यंत लागत होतो मी. त्यांची हाईट बॉडी काय बेकार बॉडी होती भाई, सांगू शकत नाही मी. पण भाई प्रेमळ आहेत, खूप प्रेमळ आहेत. आणि त्यांनी मला हात मिळवला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझा हात मिळवला चालायला फक्त मी बघू शकलो लांबून. कारण की मी जेव्हा याने फोन केला तेव्हा मी बाहेर गेलेलो. तर त्याने मला परत फोन केला की ये लवकर, की म्हणजे आम्ही चालू तिकडे, मी जातोय आतमध्ये. बट मी येऊ नाही शकलो कारण की बाहेर अटकलेलो त्या ट्रॅफिकमुळे. तर जाऊ दे, जे झालं ते आलं. काल म्हणजे आज नाही भेटू शकलो, मग नंतर इन फ्युचरमध्ये कधी ना कधी नक्की भेटू. आणि आवडला असेल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, ठीक आहे. आणि भाई संजू बाबा इन डोंबिवली हा ब्लॉग शेअर करा. गाव बोल के तुमने क्या किया था, गाव बोले ते डोंबिवलीला गाव बोलत सगळेजण. आता डोंबिवली फिल्म सिटी झाली भाई संजू बाबांमुळे.